शिवरायचे महाराष्ट्र मित्रांनो, मी आहे प्रतीक कोल्हे आणि आपल्या क्रोमवर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. तर आज आपण भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल थोडी चर्चा करणार आहे. भारतीय अर्थव्यवस्था खूप वेगाने प्रगती करते आहे आणि याच्यामध्येच आपण ह्या वाहत्या गंगेमध्ये कशाप्रकारे हात धुवून घेऊ शकतो हे आपण आज बघणार आहे. काही विषयांवरती आज चर्चाही करणार आहे. ठीक आहे, तर शेवटपर्यंत आपला व्हिडिओ नक्की पहा. तर भारताच्या एक अर्थव्यवस्थेचं ग्रोथचं कारण जर का बघितलं तर आता कालच मी एक CPI इंडेक्स बघितला. तर आज सकाळी मी लोकसत्ता पेपर वाचत होतो. पहिल्याच पानावरती ही बातमी दिसली मला आणि याच्यावरती व्हिडिओ बनवणं मला उपयोगाचं वाटलं. तर बातमी काय ती बघा, किरकोळ महागाई 8 वर्षांच्या निच्चांकी स्तरावरती. आता किरकोळ महागाई म्हणजे काय, तर कन्झ्युमर प्राईस इंडेक्स. कन्झ्युमर प्राईस इंडेक्स म्हणजे काय, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे आपण गोष्टी वापरतो त्याची एक बास्केट तयार केली जाते आणि त्याचं इन्फ्लेशन कॅल्क्युलेट केलं जातं. इन्फ्लेशन म्हणजे तुम्हाला माहिती असेल की दरवर्षी काही प्रमाणामध्ये महागाई ही वाढत असते, 7-8% वाढत असते. तर तसंच आपल्या ज्या जीवनावश्यक गोष्टी आहे, दूध, तेल, साखर वगैरे, त्याची एक बास्केट अशी तयार केली जाते आणि त्याच्यानुसार महागाई कॅल्क्युलेट केली जाते. तर याच महागाईचं जर बघायला गेलं तर किरकोळ महागाई 8 वर्षांच्या निच्चांकी स्तरावरती भारतामध्ये पोहोचली आहे. तर किरकोळ महागाईचा पारा कमी झाला असून ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये त्यात जवळपास अर्ध्या टक्क्यांनी घट झालेली सोमवारी जाहीर केलं आणि आकडेवारी ही तशी समोर आली आहे. तर याचं कारण काय ही कन्झ्युमर प्राईस इंडेक्स कमी व्हायचं, तर भाज्या आणि डाळींच्या किमतीमध्ये झालेली घसरण यासाठी कारणीभूत ठरली. ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजे CPI इंडेक्स आधारित किरकोळ महागाई दर ऑगस्ट महिन्यात 2.07% टक्के आहे. तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की CPI इंडेक्स हा 2 ते 6% मध्ये असतो. म्हणजे जर का हा इंडेक्स 2 ते 6% मध्ये आहे तर ऑप्टिमम मानला जातो, चांगला मानला जातो. पण आपण या 2 ते 6% पण निच्चांकी स्तरांवरती आणि येणाऱ्या काही महिन्यांमध्ये हा 2% पण खाली घसरू शकतो असे अंदाज RBIने लावलेले. असे अंदाज का लावलेले, तर GDPमध्ये आपण GST कमी केलेलं आहे, त्याच्यामुळं जे पण जीवनावश्यक गोष्टी त्यांच्या किमती काही प्रमाणामध्ये कमी झालेल्या दिसतात. आपला ब्रिटनबरोबर फ्री ट्रेड अग्रीमेंट झालेलं आहे, त्याच्यामुळेही काही जीवनावश्यक गोष्टींचे, विस्की ही जीवनावश्यक नाही आहे तसं, पण तरी पण जीवनावश्यक गोष्टींच्या किमती कमी होऊ शकतात. अमेरिकेबरोबर आपण अमेरिकेने आपल्यावरती जो टॅरिफ लादलेला आहे त्याचा आपल्यावरती जास्त परिणाम दिसणार नाही, कारण आपण ट्रम्प तात्या इथंच पहिल्या पानावरती दिसले होते मला. तर अमेरिकेने आपल्यावरती जो पण टॅरिफ लावलेला आहे त्याचा आपल्यावरती जास्त परिणाम पडणार नाही, कारण आपण त्यांच्याबरोबर जास्त ट्रेड करीतच नाही. तर आपली GDPचा ग्रोथ रेट चांगला आहे, आपली डेव्हलपिंग कंट्री आहे. तर येत्या काही वर्षामध्ये काय झालं माहिती आहे का, जो प्रायमरी इंडस्ट्री असते म्हणजे काय, तर लेबर इंटेन्सिव्ह इंडस्ट्री, याच्यामध्ये कामगारांचं स्किल कमी असतं, पण शेती वगैरे आपण म्हणू शकतो, रॉ मटेरियल एक्सट्रॅक्ट करणं, याच्यापासून आपली इकॉनॉमी डायरेक्ट टर्शरी इकॉनॉमीवरती टर्शरी सेक्टर्सवरती शिफ्ट झाली. तर टर्शरी सेक्टर म्हणजे काय, तर सर्व्हिस सेक्टर. तर याच्यामध्ये जो आलेला गॅप आहे मध्ये सेकंडरी सेक्टर म्हणजे काय, तर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, की ज्याच्यामध्ये लेबर इंटेन्सिव्ह इंडस्ट्री आहे. तर लेबर इंटेन्सिव्ह इंडस्ट्रीला आपण स्किप करून डायरेक्ट प्रायमरीपासूनच टर्शरीवरती शिफ्ट झालो. याच्यामुळे काय झालं, तर अनएम्प्लॉयमेंट आपल्याकडे वाढली आणि ही अनएम्प्लॉयमेंटच कवर करण्यासाठी आपण परत एकदा हा जो गॅपमध्ये भरला आहे हा पूर्णपणे कवर करणं अशक्य आहे, पण तोच भरून काढण्याचं धोरण आपल्या केंद्रीय सरकारने अवलंबलेलं आहे कुठे ना कुठे. तर याचा आपण कुठे फायदा घेऊ शकतो आपल्या स्वतःसाठी, तर या गंगेमध्ये आपण कसं हात धुवून घेऊ शकतो हे आपण येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. आता एकच सांगतो का ही जी सिरीज मी बनवतो आहे ही तुमच्या सक्सेसच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाची ठरणार आहे, कारण प्रत्येकामध्ये एक एंटरप्रेनर लपलेला असतो, एक संशोधक लपलेला असतो. तर तोच तुमच्यामधून बाहेर काढण्यासाठी मी ज्या पण टिप्स आणि ट्रिक्स देणार आहे, जे पण सध्या मार्केटमध्ये चालले, मार्केट अनुमानानुसार काही बिझनेसेस पुढच्या येणाऱ्या काही काळामध्ये फार वाढू शकतात. तर त्याचं जर का आपल्याला आधीच ज्ञान असेल तर आपण अर्ली सक्सेस त्याच्यामध्ये जे की आपण अर्ली ॲडव्हान्टेज म्हणू शकतो, बिगिनर्स ॲडव्हान्टेज म्हणू शकतो, ते प्राप्त करू शकतो फार सहज पद्धतीने. तर अशा काही इंडस्ट्री, इथेनॉल इंडस्ट्री झाल्या, परत AI टेक्नॉलॉजी झाल्या, नवीन येणारे तंत्रज्ञान जे झालं त्याच्यामध्ये खूप जास्त संधी उपलब्ध आहे आणि ह्या संधी फाइंड आउट मी सध्या करतो आहे. तर येणाऱ्या ही जी सिरीज मी काढणार आहे याच्याबद्दलच आपण डिस्कस करणार आहे, ते आपण कसं प्राप्त करू शकतो ते डिस्कस करणार आहे. माझा हेतू क्लिअर आहे, प्रत्येक मराठी माणसाने भारतावरती राज्य करावं. जे पण गुजराती सध्या रिफायनरी इंडस्ट्री वगैरे मोठमोठ्या मेटल इंडस्ट्रीजवरती बसलेले त्यांना हटून त्या ठिकाणी एक मराठी माणूस बसला पाहिजे, हे एक शुद्ध माझा हेतू आहे फक्त. आणि तेच बिगिनर्स ॲडव्हान्टेज तुम्हाला देण्यासाठी, माझं ॲनालिसिस देण्यासाठी, मार्केटमध्ये मला बऱ्यापैकी अनुभव आहे. माझं वय जरी थोडं कमी असलं तरी मी लहानपणापासून मार्केटमध्ये वाढलेलं आहे, त्याच्यामुळं हे जे पण माझं नॉलेज आहे ते मी तुम्हाला देऊ शकतो आणि तुमच्या यशामध्ये माझा पण हातभार लागेल याचा मला आनंदच आहे. तर परत एकदा माझं नाव प्रतीक कोल्हे आणि आपल्या ग्रोमर चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे.